आज सकाळ सकाळ इकडे ह्यांचं काय चाललंय या? नारळ पाडतायत होय. पडतात का? कुठे? एवढं मोठा नारळ पडलाय. हा, काय पाणी किती निघन ग? धर 2-3 तांबे निघन ना, बस होईन की मग. दिवसभर सरायचं पुरायचं नाही का? सरायचं नाही. हा, किती पाडता येतं? इथं लय बारकुसा निघला या. हा, होय ताशा. हो, कुठे? दराय आय लागून घ्यायची नाही ताय. इकडे हाय बघा ताय. काय पाणी वाजतंय काय? ती टायर सोड डोक्याचा. आहो बस की. उद्या ताजा ताजा पडा की मग. पडला का निसटला का? निसटला नाही, पडला पण नाही. कुठे? हो एवढ्यात पाणी. हो हो हिने पडला. कसला भारी या. हो एवढ्याच पाणी होतं पप्पा. हे काय सांग बाबा. हो धर ही तशा. तिकडे एक आहे, तिथं एक आहे अजून. तर आज सकाळ सकाळ आहे ना, मी चप्पल नाही घातली व. तुमचं दाजी आणि स्वीटी ना इकडं नारळ पाडायला आले. म्हणलं ह्यांचं काय चाललंय, उशीर झालं इकडंच येतं. नारळ पड नाही तर वाहिलंच. 2 पडले तर हा जाम गुतले जरा. आणि त्याला ते काय पाहिजे ए पोरे लागल हाताला. इथंच नको ताय. घरी गेले फोडून दे रे. घरी गेल्यावर ताय ग्लास नाही आणलेला इथं. घ्यायचे लागून राहू दे. उद्योग नाही मग उद्योग करतील काहीतरी. बर पाडा लवकर चला. पडून लवकर नाही पडते रे. आहे रे ह्याला हे पाहिजे आखडी पाहिजे. हा उद्या पाडा मग. तिथं आहे ना अजून एक, ती एक घ्या. बस का मग. हा बस आत्ताच्या पुरता झाला ना बस. आहे का नाही? पुरीला सांगतो. आणि इकडं बघा कसा आपला बगीचा झाला, एकदम हिरवा गार असा. बैठलं का? होय व. जी आपण धान्य लावतोय, जी पीक पेरतोय, ती सुद्धा असं येत नाही. हा होय ताशा. येतं का असं? हे बघ की कसलं भारी उगवलंय, दाट धडप. नुसतं बिना पाण्याचं बिना पावसाचं. एक पाऊस पडला त्याच्यावरतीच उगवलंय या. हा, आणि ते अजून हिरवगार असं. आता लागले थोडं सुकायला. पण कसलं भारी दिसतंय बघ की. हा बघा ना, बगीचाच दिसतंय. नारळ चांगली सुधारली आता. पुढच्या वर्षी आहे तर नारळ मग भरपूर. बघा कसलं गवत झालं. बैठलं का? सगळं हे गवत आहे. किती बिपडलं असतं ह्याचं. तरी सारखं ह्याची मेहनत आहे, खुरपाने गवत येऊन देत नाही. तरी सुद्धा निम्म्यातून इकडंच गवत आलंय सगळं, निम्म्यातून तिकडं नाही. दुखात माती म्हणिया लागलंय ना तुला. ही विचारच करत नाही अगं स्वतःचा. विचारच करत नाही. ती गोल्या किती जपून राहतो. हा लिंबुणीला पण लिंब येते पुढच्या वर्षी. तो का आताशी चाटायला लागला त्याला. गैर म्हण्या जरा काळजी घेत जा. अरे स्वतःची काळजी घेत जा. आता तिथून नारळ काढून आणली झाडाची ताजी पाडून. आणि इथं आता 2 जण माय लेकरं पाणी काढते त्याच्यातलं. काय जांभळ खाल्लं? होय काय जांभळं कालच झाडून काढल्या तरी ही सगळी जांभळं किती पडले बघितलं का? अजून तेवढीच झाले ती. जवळ जांभळं आहेत तर हे असंच होणार आहे आता. ही कसली गच भरलेली जांभळ दिसते अजून. बघा ना फांदे सगळे एकदम पूर्ण अशा गच्च भरलेत. हे बघा जांभळं. हा किती जांभळं. पाला ना इतकी जांभळं येतं. ग्लास नाही आणला तशा. चला निघत आहे का नाही पाणी? तिला ना त्याच्यातलं पाणी नाही प्यायचं, मलाई खायची. जास्त निबार नारळ नाही ना आवडत. आलं तिथपर्यंत. ह्याला बी करून ठेव का थोडंसं.
आले ते चमच्याने काढता मग परत फोडता येईल. बरं आज मिस्त्री दादा नाही यायचं आज नाही. का? उद्या ते काम सुकायचं जरा थोडंसं. काम सुकायचंय. नंतर उद्याच्याला येईल आता. विटा पिठा आतमध्ये न्यावं लागतं. हा, विटा सगळ्या काढून ठेवल्यात बघा. तुम्ही म्हणलात एक कमेंट आलेली मी वाचली होती, विटा वगैरे काय नाही, ती उडशाच विटा येतं. पण इथं खाली खड्डा होता ना, मग ती इटा पूर्ण अशा चौकट नव्हत्या. ह्या इटा इथं लावलेल्या 3 वर्ष झालं. जे आपलं घर बांधलंय ना त्यावेळेस त्या इटा आणलेल्या 3-4 वर्ष झालं. त्यावेळेसच्या विटा इथं त्या आणि एका जागेवरती लावल्या होत्या. मग 3-4 वर्ष झाले इथंच होत्या. तर त्या विटा आज काढलेत, म्हणजे कालच काढलेत. त्यांना आता घरात नेऊन ठेवायच्यात बघा, म्हणजे उद्या आपलं सोपं जाईन, हाय का नाही. इथं होत्या ह्या इटा सगळ्या, तिकडं तुकडं तेवढं निघल्यात. ह्या इटा इतक्या आणि तिथं पण नेऊन ठेवलेत बघा. त्याच्यामुळं आणि बांधकाम तर काय निम्मं झालंय. ह्या विटात भागत या बहुतेक ती खड्डा भरून घ्यायचा आहे ना, ती खड्ड्याला पण लागते नाही इथं बांधकाम करायला. हालेव ना मग ते पण नाही बरं का. मी म्हणते छोटं येतं नारळ आपल्या नारळाचं. हा नाही नाही, त्याच्यात मलई चांगली निघणार. चला पाणी काढून मलई काढू. चला बघू आपण. चला चला घ्या ना ती कोयता घ्या ना, चाकूच म्हणायला लागली. कोयत्याने असं ती फोडायला व नंतर ना. काय नाही काढलं पाणी. आणि हे बघा रात्री ना 11:30 वाजूस तर तुमच्या दाजींचं काम चाललं होतं लाईटीच्या उजेडात. हे बघा इथं मी धुणं भांडी करते. इथं आपली मोटर म्हणजे काय म्हणते तू ह्याला, मोटर विहिरीत असते. इथं काय ही क्वाक इथून पाणी येतं बघा. तर टी म्हणतो आहे का नाही. हां इथून पाणी येतं. तर ह्याच्यातून हे असं ती पाईप लावून मी ह्या बॅलरमध्ये असं पाणी भरून घेते. इथं धुणं भांडी करते. तर इथलं सगळं उचकटलेलं होतं. तर दाजींनी ही असं केलं बघा, सुकायला लागलं चांगलं रात्री. कारण आहे ना रात्री का केलं या, दिवसभर असं नाही का पाणी सांडतो ना आम्ही इथं धुणं भांडी, याचं पाणी सारखं असतं या, त्याच्यामुळं रात्री केलं म्हणजे चांगलं सुकन. आणि आज दिवसभरात सुकन. मग आज धुणं भांडी मला इथं करून काय जमणार नाही, त्याच्यामुळं साईडला करावं लागणार आहे. तर चला असं द्या, मस्त झाले, छान झाले. आता जास्त काय राडा तिथं व्हायचा नाही, आहे का नाही. मलई निघत आहे बघा मस्त अशी, आहे ना. हा कवळी कवळी हो, ताईला आवडते तशीच या शेम. पाणी किती निघलं बघा, कसलं भारी पाणी निघलं. नाही नाही उद्याच्या दुसरा पाडू की आहे की अजून. तर चमच्याने मलई काढावं लागते. चला असू द्या, काय नाही. व्हिडिओला आता करते इथंच एंड. आपलं एवढं काम झालेलं आहे. मी रात्रीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, आता पण दाखवते. सकाळी याच्यावरती पाणी मारून घेतलं बघा. आणि हे बघा आतमध्ये इथं संडास बाथरूम येईन, तिथं आंघोळीचं येईन. आणि ही खिडकी याच्यामध्ये जाते. तर मस्त असं होतंय बघा. हा दिवाण इकडं लावलेला, ताईने गाणे लावून ठेवले टीव्हीला. ताईला घेऊन जाते चमचा आता अशा भांड्यात बघावं लागेल. चमचा नाही इथं भांड्यात होता. अयो मला चमचा आणायला लावला आणि इकडं तर चाकूने काढून खायला पण सुरुवात केली. बघितलं का दोघांनी. हा मी आहे ना लवकर आताच गेलते हो तिकडे म्हणलं. हा ना मला ठेवलं सगळं नाही ठेवलं बघा. आता तो खा मी खा, मला कोण म्हणतंय का खा. बाई इथंच चाललं या, खावा की तुम्ही खा की तू. बघितलं का. हा चला म्हणलं सकाळ सकाळ मस्त असं हिरव्यागार वातावरणात आपल्या नारळाचं ताजं ताजं हिरवं हिरवं चांगलं नारळ पाडत्यात. तर सांगावं तुम्हाला स्वीटीला पाणी पिण्यासाठी. हाय का हाय का नाही तू खा तू खा. नाही खावा तुम्हीच, नको नाही खावा. चला बाय 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 बाय.